गरमागरम भाजलेली रताळं खायचा मूड होता आणि तेच समोर घेऊन बसली तर अचानक असं सरप्राईज मिळेल हे अजिबात एक्सपेक्ट केलं नव्हतं. बरं, पार्सल काय आणलंय माझ्यासाठी? पार्सल माझं आहे. फोडले तर आई शपथ, बॉक्स दिसते कसला तरी. बॉक्स है, चार्जर देख के तो पता चल ही गया होगा क्या है. आईच्या गावात. आई शपथ. आयफोन आलाय, आयफोन. अजून एक आहे, दोन दोन. भाई दो दो आयफोन आहे मेरे लिए. हा कोणाकडनं आहे? तुझ्याकडनं आहे बाई ग. हा आयफोन आलाय ना, तो ऍक्च्युली माझ्या लेकाला इंटर्नशिपचा जॉब लागला होता, म्हणून त्याने मम्मीला काहीतरी घ्यायचं म्हणून पैसे सेव्हिंग केलेत आणि घेतलंय. करतेस काय? अवघड की. खूप मोठं गिफ्ट आहे माझ्यासाठी हे. बॉक्स ठेव साईडला. असं दाखवू का आणि लवकर उघडा. चालू कर. ऍपल, माझ्या लेकाची पहिली भेट मला. थँक्यू. आयफोन मम्मासाठी लेकाने गिफ्ट तो पण दिलंय. उघड. कुठलाही चालेल मला. तुला जो आवडेल तो घे. खरंच म्हणजे हे गिफ्ट जे आहे ते आहे, पण हे माझ्यासाठी इतकं मोठं आहे ना, त्यातला कुठलाही एक मी घेईन असं नाही की कुठला पाहिजे किंवा काय नाही. पण एक आईसाठी अजून काय पाहिजे. एखाद्या लेकराने एवढं मनापासून हे करून माझे व्हिडिओज वगैरे असतात तर त्या व्हिडिओची क्वालिटी चांगली व्हावी म्हणून हा विचार करून आपल्या लेकराने आपल्याला गिफ्ट दिलं तर अजून काय पाहिजे. खरंच मन गहिवरून येते. अजून थोडं जास्त बोलले तर मी खरंच रडायला येईल मला. सो थँक्यू सो मच. आणि माझ्या बाळासाठी खूप सारे आशीर्वाद असू देत सगळ्या मावशांचे.